थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि पवार देखील मोर्चासाठी निघतील। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून आता काही वेळातच निघणार आहेत। दुसरीकडे ज्या ठिकाणी सभा होणार आहे तर ती दृश्य आपण पाहतो। बरोबर बीएमसीच्या समोरच सत्याचा मोर्चा अशा प्रकारचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आणि त्या बॅनर खाली आज सगळे विरोधक एकवटलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये सत्याचा मोर्चा याला सुरुवात होणार आहे। फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होईल। मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर बीएमसी पर्यंत हा मोर्चा येईल आणि मोर्चाचं या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे। अंतर कमी असलं तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील। यामध्ये मोठ्या नेत्यांची प्रमुख नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। एकूणच मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएम या संदर्भामध्ये ठाकरे बंधू आक्रमक आहेत। एकीकडे आपण पाहतो राज ठाकरे वेस्ट एंड हॉटेलमध्ये आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून निघणार आहेत, तर शरद पवार देखील थोड्याच वेळामध्ये आता मोर्चासाठी रवाना होतील। महाराष्ट्राच्या राजकारणामधले 3 प्रमुख नेते या सगळ्या मोर्चाचं आकर्षणाचं केंद्र असणार आहेत। या एका मुद्द्यासाठी सगळेच विरोधक एकवटलेले आहेत। महाविकास आघाडीमधले 3ही पक्ष आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे विरोधकांची ताकद आता वाढलेली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये जी विरोधकांची ताकद दिसली नव्हती ती या एका मुद्द्यामुळे पुन्हा एकदा ही विरोधकांची ताकद या ठिकाणी दिसते। शीतल, आपण ही 3 दृश्य बघत आहोत। राज ठाकरे, अमित ठाकरे हे वेस्ट इंडिया हॉटेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी अनिल देसाई असतील, अरविंद सावंत हे देखील त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तर दुसरे दृश्य अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाहून मोर्चासाठी रवाना होतील आणि तिसरे दृश्य शरद पवार। आपण मातोश्रीच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे देखील काही वेळातच आता उद्धव ठाकरे इथून निघणार आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळात या ठिकाणाहून उद्धव ठाकरे आहेत तर ते मोर्चासाठी निघणार आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील स्वतः उपस्थित असणार आहेत। काही वेळापूर्वीच राज ठाकरे आहेत ते मोर्चाच्या जवळच्याच ठिकाणी आहेत ते उपस्थित झालेले होते आणि त्यानंतर हे दोन्ही नेते आता एकत्रित भेटतील। त्यानंतर जे मोर्चासाठी आहेत ते दोघेही उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच शरद पवार देखील असणार आहेत। मातोश्री निवासस्थानातून निघाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आहेत ते सिलिंगचा वापर करून कोस्टल रोडच्या सहाय्याने हे मोर्चाच्या स्थळी पोहोचणार आहेत। त्यांच्यासोबत ते सिलिंगचा वापर करून कोस्टल रोडच्या सहाय्याने हे मोर्चाच्या स्थळी पोहोचणार आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण कॉन्वे असणार आहे। आदित्य ठाकरे आहेत ते देखील असणार आहेत। अनिल परब थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणाहून पुढे मोर्चाच्या ठिकाणी आहेत ते निघालेले आहेत आणि सर्वात मोठा मोर्चा करण्यासंदर्भात आहेत ते या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने लाखोच्या संख्येने कार्यकर्त्यांना जमण्यासाठी आवाहन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थानातून या ठिकाणी नागरिक आहेत ते निघतील आणि उद्धव ठाकरे आहेत ते देखील या ठिकाणावर निघणार आहेत। आदित्य ठाकरे आहेत ते त्यांच्या सोबत असणार आहेत। ही दृश्य पाहतोय मातोश्री निवासस्थानाच्या बाहेरची पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि याच पोलीस बंदोबस्तात उद्धव ठाकरे आहेत ते मोर्चाच्या ठिकाणी आहेत। मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये हा सत्याचा मोर्चा, या मोर्चावर आपली नजर असेलच। एक छोटासा ब्रेक घेऊया।